लक्ष्मी देवी श्रमानेच होत असते प्राप्त, यशोदेवता देखील श्रमदेवीचे जाप्त। परिश्रमाशिवाय जगी मिळत नसते काही, उद्योगी व्यक्तीलाही काहीच अशक्य नाही। एवढीशी मुंगी पण सदैव राही कार्यरत, वारुळाती अन्नाचा संचय राही करत। वाळूचे कण रगडिता प्रयत्ने तेलही गळे, परिश्रमी व्यक्तीसह मेहनतीचे फळ मिळे। श्रमाचे महत्त्व खरोखरच आहे अपरंपार, मेहनतीशिवाय व्यर्थ जाते सारे बेकार। मातीतून सोन्यासारखी उगवयारास, उन्हा तानात राबावे लागे शेतकऱ्यास। लाटांवरच होऊन स्वार दर्या होतो पार, श्रमाने सारे शक्य, स्वप्नही होती साकार, स्वप्नही होती साकार। हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना। सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ। तर आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार, म्हणजे हा कालचा व्हिडिओ आहे त्यामुळे मी असं म्हणते। तर बघा, देवपूजा वगैरे सर्व आटपून घेतलं आणि त्यानंतर सर्वात पहिले जे काम होतं ते म्हणजे की ही सगळी जी देवपूजेसाठी लागणारी भांडी ते सगळं स्वच्छ करून घेतलं, कारण ती जेव्हा चकाचक दिसतात ना तेव्हाच आपली पूजा सुद्धा खूप सुंदर आणि पवित्र अशी होते। तर पहिले सगळी तयारी करून घेते, कारण एकटंच असल्यानंतर मग आपल्याला प्रत्येक गोष्टीसाठी सारखं उठावं लागतं। तर त्यामुळे जेही काही सामान पूजेसाठी लागणार आहे तर ते सगळं मी व्यवस्थित तयारी करून घेते आणि त्यानंतर सगळं सामान एक एक बाहेर आणून ठेवते। तर आता बघा, ही जी फळं आहेत 5 फळं, ती व्यवस्थित स्वच्छ धुवून प्लेटमध्ये ती व्यवस्थित लावून घेतलेत। त्यानंतर आता देवीचा जो कलश असतो तो कलश मी स्थापन करत नाहीये, तो फक्त त्याची जी आतली मांडणी आहे कलशाची ती करून घेते। नमस्कार। तर आता देवपूजा आटोपली, सगळं वाचन वगैरे झालंय आणि त्यानंतर ही सगळी आता तयारी करते पूजेची। तर आज माझ्या अवतारावर बिलकुल जाऊ नका, कारण आज खरंच खूप तयारी करायची आहे, खूप भरपूर कामं आहेत। तर त्याच्यामुळे मी माझा अवतार तुम्ही नेहमी व्यवस्थित बघतातच, नंतर पण धड करेल, पण पहिले सगळी पूजेची तयारी करून घेते। तर आता बाकी सगळं आवरलंय, आता पहिले सामान सगळं तिथे नेऊन ठेवते, आवरून ठेवते आणि त्यानंतर मग पूजेला तयारी करते। तर बघा किती सामान लागतं आपल्याला पूजेसाठी, आणि मग एकदा जर आपण मांडणी करायला बसलो ना किंवा पूजा करायला बसलो तर मग सारखं सारखं उठायला खरंच खूप कंटाळा येतो। तर म्हणून मी सर्व सुरुवातीपासून सर्व डोक्यात घेते की काय काय मला लागणार आहे, तरी कधीतरी मध्ये उठावं तर लागतंच। पण बघा, आता हे एक गोष्ट खूप मस्त झाली की ही गोष्ट येणार होती, पण कधी येणार होती ती मला माहिती नव्हतं, म्हणजे स्टेटस तर काही तेवढं व्यवस्थित दाखवत नव्हतं डिलिव्हरीचं, आणि म्हणून मी विचार केलेला की स्किप करेन, जे मी विचार केलं होतं साधीच मांडणी करेन। पण बघा, आई महालक्ष्मी काही ऐकत नाही आणि तिने माझ्याकडून ते सगळं करूनच घेतलं। तर बरोबर त्यावेळेला म्हणजे मी मांडणी घेणार आणि त्याच्या आधीच मला हे कुरिअर रिसीव्ह झालं। तर हे जी फुलांची माळा मी तुम्हाला दाखवली ना, तर ती मी Amazon वरून ऑर्डर केली होती आणि खूप छान आहे। तुम्हाला पण आवडली ना, तुम्ही नक्की ऑर्डर करा, खूप सुंदर दिसतात पूजा। इतर काही डेकोरेशनसाठी सुद्धा तुम्ही त्याचा वापर करू शकता। तर हा बॅकड्रॉप बघा मी तुम्हाला दाखवला की हा मी बनवला होता, मला पूजेसाठीच लावायचा होता आणि मी तशी थीमच डोक्यात विचार केला होता की ह्यावेळी शुभ्र अशा पांढऱ्या रंगाचा पूर्ण वापर करेन छान सजावटीसाठी। आणि ही माळा किती सुंदर आहेत, म्हणजे मी बाहेर मार्केटमध्ये शोधल्या पण मला अशा माळा नाही मिळाल्या, तर त्याच्यामुळे मग शेवटी मी ऑनलाईनच ऑर्डर केला आणि खूप लास्ट मोमेंटला ऑर्डर केलं। त्याच्यामुळे मला वाटलं नव्हतं की खरंच येईल, आजच्या दिवशी मिळेल, आणि नेमकं आजच मिळालं। तर खरंच आहे की मनातून इच्छा असेल ना काही गोष्टींची तर ती इच्छा नक्कीच पूर्ण होते। आणि बघा किती सुंदर दिसतंय, म्हणजे शुभ्र पांढरा रंग असा खूप 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 खुलून दिसतोय छान, आणि त्याच्यामध्ये आपला तो मधला जो बॅकड्रॉप आहे तो किती सुंदर दिसतोय। तर इतकंच नाहीये, अजून काम बाकी आहे। एकटंच असल्यावरती बघा, आता ते सेलो टेपचं काढत होती पण ते निघत नव्हतं, खूप काय काय टाइमपास होत होता माझा खूप, आणि घड्याळाकडे पण लक्ष जात होतं की वेळ चाललाय। आणि कसं आहे ना, बऱ्याच मला हे असं डेकोरेशन करायचं म्हणजे सजावट करायची म्हटली ना तर माझ्या डोक्यात खूप सारं काही ना काही चालू असतं। आता बघा, हे वरती ठेवलं, परत काढलं, म्हणजे जसं विचार केला तसंच सगळ्या गोष्टी तशाच्या तशाच होतात असंही नसतं। बऱ्याचशा गोष्टी आपल्याला वेळेवर होतही नाहीत कधी कधी, किंवा खूप सारे चेंजेस करावे लागतात। तर आता इथे मी हे तर म्हणजे सजावटीचं तर लावलं, पण तुम्हाला एक सांगू की तुम्ही कुठलीही सजावट करताना तर लाईट्स शिवाय ती नेहमी अपूर्णच आहे। तर म्हणून मी मागच्या वेळी जी लाईट्स आणल्या होत्या दिवाळीच्या वेळेला, तर त्या
म्हणजे वायर खूप दिसत होत्या, तर मला तसं वायर दिसणाऱ्या लाईट्स पाहिजे नव्हत्या. तर ह्यावेळी बघा मी ही कॉपरच्या ज्या राईस लाईट छोट्या असतात तर त्या मी आणलेल्या, तारेची लाईट मागवली होती ती पण मी Amazonवरून. आणि बघू तुम्हाला बघा दिसेल की लावल्यानंतर कशा दिसतात. तर फायनली आता माझ्या पूजेला सुरुवात झाली आहे आणि पूजेच्या ठिकाणी मी स्वस्तिक काढलं. त्यानंतर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर केलं होतं की चौरंगाला बघा कशी लेस लावली. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते. तर याच्यामध्ये तुम्ही मोठी सुद्धा म्हणजे ब्रॉड सुद्धा लेस लावू शकता, ती पण छान दिसेल. म्हणजे खाली जे मोकळा भाग दिसतो ना, हे बघा आता वस्त्र घातल्यानंतर साईडचा भाग बघा कसा दिसत होता आणि आता जी लेस लावली त्याच्यामुळे कसा दिसतोय. तर खूप फरक पडतो या छोट्या छोट्या गोष्टींमुळे. आता माझ्या ज्या फेवरेट समया आहेत तर त्या मी आता पूजेला लावणार आहे. तर आता समयांच्या खाली आपण कधीही तुम्ही प्लेट ठेवा किंवा नागवेलीची पानं ठेवा. आणि कुठल्याही पूजेची सुरुवात ही ज्योतीनेच होते, म्हणजे दिव्यानेच होते. तर आता पहिले मी समईची पूजा करून घेतली आणि त्यानंतर समईचं म्हणजे दीप प्रज्वलित करून घेते. तर बघा एक जेव्हा दिवा लागतो ना, तुम्हाला म्हणजे मला तरी खूप असं प्रसन्न वाटलं जेव्हा मी ही समई चालू केल्या, म्हणजे लावल्या. आणि आता ही खरी मजा बघा, काय सुंदर दिसतंय. तुम्हाला खरंच कॅमेऱ्यात इतकं सुंदर दिसत नसेल, पण मला प्रत्यक्षात इतकं भारी वाटत होतं ना, की पेड ऑफ वाटत होतं. जी पण मेहनत आपण करतो ना, अशा प्रकारे जेव्हा छान दिसतं ना, मला खूप 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 मस्त वाटतं आणि आणखीन काहीतरी छान छान करण्याची आणखीन म्हणजे मला उत्साह येतो. तर आता पहिले काय करते मी, हे म्हणजे मांडणी करून घेते फक्त, पूजा अजून नाही करत आहे. तर देवीचा जो आहे, म्हणजे देवीचा जो कलश आपण लावतोय, तर तो पहिले मी मांडून घेते. तर ही पानं लावताना ना कधी पण बघा, जी छोटी छोटी पानं असतात ती आधी लावून घ्यायची आणि जी मोठी मोठी छान पानं असतात ती सर्वात शेवटी लावायची. आणि सर्वात शेवटी आंब्याचं डहाळ लावायचं. त्यामुळे काय होतं की आपण जी ही पानं लावतो ना, ती अशी छान मागच्या साईडला अशी पिसाऱ्यासारखी दिसतात. नाहीतर काही वेळा बघा बऱ्याच जणांचं मी बघितलं की कशीही पानं कोंबतात आणि मग ती खरंच सुंदर दिसत नाहीत. तर आता हा नारळ मी रात्रभर पाण्यात ठेवला होता, त्यामुळे बघा कसा छान भिजलेला दिसतोय. आता नारळाला हळदी, कुंकू हे लावून घेतलं. कारण आपल्याला मुखवटा घालून घ्यायचा आणि दागिने घालून घ्यायचे. त्यासाठी मी आधी हळदी कुंकू नारळाला लावून घेतलं. आणि त्यानंतर मुखवटा लावून मुखवट्याच्या हिशोबाने आपल्याला आता तर ज्वेलरी तर इतकी म्हणजे दागिने अवेलेबल आहेत. तर बऱ्याच जणांनी विचारलं होतं की ताई आम्ही आमचे दागिने देवीला घालू शकतो का? तर तुम्ही नक्कीच घालू शकता. पण फक्त देवाला तुम्ही जेही घालता ना, तर त्या गोष्टींची एक काळजी घ्या की त्या गोष्टी खराब झालेल्या, कलर गेलेल्या, तुटल्या फुटलेल्या अशा कधीही वापरू नका. त्यामुळे काय आहे ना, की त्यातली खराब झालेल्या गोष्टींमध्ये जी निगेटिव्हिटी असते, तर ती आपल्या पूजेमध्ये उतरते आणि आपण आपल्या देवांना असं तुटलेलं फुटलेलं किंवा जुनं एकदम झालेलं असं घातलेलं म्हणजे मला तरी खरंच नाही चांगलं वाटत. तर म्हणून तुम्हीही असं काही घालू नका. तर बघा आता आपण दागिने घातलेत. मी आज थोडे नेमकेच घातलेत, खूप जास्त नाही घातलेत दागिने. आणि त्यानंतर ह्याच्यासोबतचे म्हणजे जे येतं ना वरती, तर ते मी नाही घालत आहे देवीला वस्त्र. तर मी ही जी चुनरी आणली ना, ती मला अशी वाटली की मी घालावी. कारण लाल रंग होता संपूर्ण आणि त्यामुळे चुनरीमध्ये ना म्हणजे देवी आणखीन खूप सुंदर दिसतात. तर म्हणून म्हटलं आज चुनरी घालावी. आणि जसा हा मी मोगऱ्याचा गजरा बाहेर काढला, तसा असा सुगंध दरवळला ना, की देवी आई पण एकदम खुश झाली असेल. तुम्हाला पण सुगंध येतोय का मोगऱ्याचा? खूप सुंदर वाटतो. देवींना का आवडतो ना, याचं खरंच कारणच ते, कारण मोगऱ्याचा सुगंधच तसा असतो. तर म्हणून मी भरपूर असा गजरा देवी आईसाठी आणला होता. मला कधी-कधी म्हणजे स्वतःला घालायला नाही आवडत, पण देवांना असं घालायला ना खूप खूप भारी वाटतं. तर बघा आपली देवी आई सजलेली आहे छान. तर आता मी देवीचं जे म्हणजे मांडणी केली ती साईडला ठेवते आणि पहिले खाली अष्टदल कमळ काढून घेते. तर तुम्ही म्हणाल की त्या पाटावर का नाही काढला वरती? तर काय होतं ना की तांदळामुळे कधी-कधी ना आपण जो तांब्या ठेवतो तो हलतो आणि कधी-कधी पडण्याची सुद्धा शक्यता असते. तर म्हणून मी वरती पाटावर त्या छोट्या नाही काढलं. मी खालती या चौरंगावर घालून त्याच्यावरती मी देवीचा जो पाट आहे, जी मांडणी केली आहे, म्हणजे ते उचलायला वगैरे आपल्याला सोपं पडतं. कारण तुम्ही बघा, तुम्ही स्वतः सुद्धा ही गोष्ट अनुभवली असेल, की कलशाला ना खाली असे तांदूळ मांडून ठेवले
की कलश खूप हलतो कधी कधी, तर त्याच्यामुळे मी अशा प्रकारे हे म्हणजे केलं आहे. तर आता महालक्ष्मी आईचा शृंगार झालेला आहे, तरीही मी शेवटपर्यंत माझं हे असंच चालू असतं की इकडे तिकडे काय बघा संपत नाही. तर आता आता सगळं वरची मांडणी करून घेतली आणि ही मांडणी कशी केली काय, तर ह्याचे मागच्या वर्षीचे सविस्तर व्हिडिओ आहेत, तर म्हणून मी पूर्ण तुम्हाला दाखवत नाही. मग काय होतं ना, पूर्ण व्हिडिओ मग त्याच्यावरतीच होऊन जातो, म्हणजे बाकीच्या गोष्टी दाखवता येत नाही. तर आता सुंदर अशी रांगोळी काढायची आहे. मध्ये मी काय केलंय, ते माझ्याकडे जे वस्त्र आहे गोल ते ठेवलंय, त्याच्यावरती हा कमळाचा दिवा ठेवलाय. तर हा आता दिवा कुठून घेतला काय, तर माझा दिव्यांचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी ही लिंक दिलेली आहे की मी हे दिवे कुठून घेतलेत. Amazon वरून घेतले. त्याच्यामध्ये 2 रंग येतात, पिवळा आणि असा लाल रंग. लाल रंग खूप सुंदर दिसतो, कारण ओरिजिनली कमळाचा जो रंग आहे तो असा लाल पिंक कलरचा, तो खूप छान उठून दिसतो. तर बघा आपली ही पिवळ्या रंगामध्ये लाल रंगाची रांगोळी सुद्धा अशीच खूप सुंदर पूजेमध्ये एकदम उठून, आणि अशी पूजा आपली अशी खूप पवित्र आणि खूप छान दिसते, प्रसन्न दिसते. तर अशी रांगोळी काढून झाली आणि त्यानंतर थोडंसं अजून रांगोळीला काय काय असं डेकोरेशन करून घेते मी. आणि त्यानंतर आता बघा आपली पूजा कशी झालेली आहे. तर मार्गशीर्ष महिन्याच्या थोड्याशा गोष्टी मी तुम्हाला काही सांगते. तर मार्गशीर्ष महिन्याचे शुभ फल प्राप्त करण्यासाठी आपल्याला दर गुरुवारी माता लक्ष्मीची पूजा करायची असते. या महिन्यात भगवान विष्णूंच्या पूजेचं जेवढं महत्त्व असतं ना, तेवढंच महत्त्व त्यांची प्रिय देवी लक्ष्मीच्या पूजेचं आहे. असं मानलं जातं की जो व्रत करतो, देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव त्याच्या आयुष्यात होतो. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्यांच्या घरातील संपत्तीचं भांडार भरलेलं असतं. जोही हे व्रत करतो ना, अशा लोकांवर गरिबीची सावली कधीच पडत नाही. देवी महालक्ष्मीचा अखंड आशीर्वाद त्या भक्तावर सदैव राहतो. तर अशा प्रकारे आजची माझी ही मार्गशीर्ष महिन्याची पहिल्या गुरुवारची माता महालक्ष्मीची पूजा अशी संपन्न झालेली आहे. तर देवी आईला फक्त मी अशीच प्रार्थना करते की जी ही काही थोडी थोडी म्हणजे तोडकी मोडकी जी सेवा माझ्याकडून झाली असेल आणि ती सेवा करताना माझ्याकडून ज्याही चुका झाल्या असतील तर त्या पदरात घे आणि मला माफ कर. तर संध्याकाळी बघा मी संध्याकाळी नंतर सगळीकडे परत म्हणजे देवीची आरती होते आणि आज तर गुरुवारच असतो, तर त्याच्यामुळे स्वामींची सुद्धा आरती असते. तर इथे हा माझ्याकडे कोल्हापूर अंबाबाईचा महालक्ष्मी आईचा फोटो आहे, तर त्याची सुद्धा पूजा केली जाते. त्यानंतर उंबरठ्याची आज उंबरठ्याचं लेपन केलं होतं, सुंदर असं लेपन झालं होतं. तर उंबरठ्याची सुद्धा अशा प्रकारे मी संध्याकाळची पूजा करते. आणि त्यानंतर बघा देवीचं जे पण वाचन म्हणजे महालक्ष्मी आईचं जे पण वाचन मंत्र स्तोत्र, बऱ्याचदा अशा कमेंट येतात की तुम्ही फक्त सजावटीचा भाग दाखवता, पण पूजा म्हणजे फक्त सजावट नाही. तर तसं नसतं. काय होतं की एका व्हिडिओमध्ये सगळ्याच गोष्टी दाखवणं कधी कधी शक्य होत नाही आणि त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी सांगण्याच्या राहूनही जातात. पण म्हणूनच मी हे दाखवलं की सकाळचा जो वेळ असतो किंवा सकाळची पूजा मांडणी असते, तर त्यानंतर संध्याकाळचा जो वेळ असतो तो पूर्णपणे मी यासाठीच ठेवते की संध्याकाळी संपूर्ण मंत्र स्तोत्र जे पण काही देवीचं वाचन असतं, श्री सूक्तम म्हणा, महालक्ष्मी मातेच्या बाबतीत किंवा भगवान विष्णूंचे जे पण मंत्र स्तोत्र असतात तर त्याचं पठण वाचन श्रवण ह्या सगळ्या गोष्टी संध्याकाळी मी करते. आणि खरं तर माता महालक्ष्मींचा आणि भगवान विष्णूंची पूजा करण्याची जी खरी वेळ असते ना, ती
अशी संध्याकाळचीच वेळ असते, म्हणजे 3ही सांजेची वेळ तुम्ही म्हणता. तर त्यावेळी जेव्हा तुम्ही अशा प्रकारे मंत्र स्तोत्रांचं पठण करतात ना, तर त्याचं जे परिणाम किंवा त्याचे जे फळ आहेत ना, ते खूप 10 पटीने चांगले मिळतात असं म्हटलं जातं. तर म्हणून अशा प्रकारे बघा मी जे पण वाचन आहे, माझं जे मंत्र स्तोत्र पठण आहे, तर ते मी आता संध्याकाळी करते. तर त्यानंतर आणखीन एक प्रश्न येतो, की ताई नैवेद्याचं कधी दाखवत नाही. तर तुम्ही मला सांगा, की एवढी सगळी पूजा, मांडणी वगैरे सगळं केल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींना खरंच तेवढा वेळ मिळतो का? पण या सगळ्या गोष्टी नाही करत असं कसं होईल? एवढी सगळी पूजा करतो तर त्या देवांसाठी आपल्याला नैवेद्य सुद्धा दाखवायचा असतो. तर पण नैवेद्याचं मी दाखवत बसली तर माझा संपूर्ण व्हिडिओ त्याच्यामध्येच होऊन जाईल. तर म्हणून आज पण मी तुम्हाला थोडंसं शॉर्टकटमध्येच दाखवते. तर मी आज छान वाटाणा म्हणजे वाटाणा आणि बटाटा ह्याची भाजी केली, त्यानंतर रस्सा भाजी केली आहे, त्यानंतर कढी केली आहे, त्यानंतर एका साईडला कुकर लावलाय भाताचा. तर कढी फोडणीला देते मी आता, त्यानंतर एक साईडला पीठ मळून ठेवलंय. सगळे अपडेट्स देते मी तुम्हाला की नैवेद्यासाठी काय करते. त्यानंतर गोडासाठी थोडंसं दूध जे आहे ते मी बनवते, कारण गोड शक्यतो संध्याकाळी कोणीच खात नाही आमच्याकडे. तर नैवेद्याचं म्हणजे गोडाचं दूध बनवते. तर अशा प्रकारे जेवणाला काय, जेवण एकदा लागलं की 1 तासात जेवण आपलं कंप्लीट होऊन जातं. तर त्यामुळे आणि नैवेद्याचं वगैरे हे तर सगळ्यांच्याच घरी काही ना काही असं छान चालू असतं. पण मी तुम्हाला सांगेन की उपवासाच्या दिवशी खूप जास्त जड, कारण बऱ्याच जणांच्या घरी मी बघते की तळणाचं खूप खाल्लं जातं. पण तुम्ही दिवसभर जेव्हा उपवास करता तेव्हा संध्याकाळी जर तुम्ही आणि विशेषतः संध्याकाळच्या वेळी जर तुम्ही असं खूप जास्त खाल्लं तर त्याचा जास्त त्रास होतो. तर म्हणून कमीत कमी खायचे. त्यानंतर बऱ्याच ताईंनी विचारलं, की "अगं तू हे किचनमध्ये जे 3 स्वस्तिक काढलेस, तर ते कधी सांगशील की का काढलेस?" तर चला मी तुम्हाला सांगते. तर बघा आमच्याकडे जे म्हणजे मी ज्या गुरुजींना तुम्हाला मागे म्हटलं होतं, की बापटदादा म्हणून आहेत गुरुजी आमचे. तर प्रत्येक गोष्ट मी त्यांना विचारून, सांगून म्हणजे विचारते मी. मला जेव्हा पण काही वाटतात प्रॉब्लेम्स किंवा काही, तर त्यांना मी त्यांचं मार्गदर्शन घेते. कारण आपल्याला काही सगळ्यातलं सगळंच कळत नाही. आणि वास्तूच्या रिलेटेड काही गोष्टी असतात ते तज्ज्ञांना विचारूनच करायचे असतात. तर मागे ते जेव्हा आले होते घरी, तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं, की "तुझी ही जी किचनची दिशा आहे ती बरोबर नाहीये." कारण शक्यतो किचन हा आग्नेय दिशेलाच असावा. म्हणजे आपण जे आपला जो प्लॅटफॉर्म आहे किंवा आपण जिथे गॅस ठेवतो तो आग्नेय दिशेला असावा, अग्नीचं स्थान. तर माझी ही जी दिशा आहे ती पूर्णपणे पश्चिम दिशेलाही नाहीये. तुम्ही बघत असाल कोपऱ्यात येते ही दिशा. तर त्याच्यामुळे त्यांनी मला वाटतं, की म्हणजे त्यासाठी त्यांनी हा उपाय सांगितला असावा, की 3 स्वस्तिक इथे असे काढायचे. तर तुम्ही माझं बघून करू नका. तुम्ही असं काही तुम्हाला वाटत असेल, काही म्हणजे प्रश्न असेल, तर तुम्ही तुमच्या गुरुजींना वगैरे किंवा वास्तू तज्ञ असतात, तर त्यांना विचारूनच अशा गोष्टी करायच्या. ही गोष्ट मी माझ्या मनाने केलेली नाहीये. त्यांनी मला सांगितली म्हणून मी ते काढलेत. आणि हे जेव्हा आपल्याला वाटतं, की जेव्हा असे थोडेसे फेंट दिसायला लागतात, तर तेव्हा पुसून पुन्हा असे नवीन स्वस्तिक 3 काढायचे. तर आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल, की मी ते हे किचनमध्ये का स्वस्तिक काढले. तर मी रोज विचार करते, की मी आज सांगेन, उद्या सांगेन, पण काही होत नाही. तर चला तुमच्याशी बोलता बोलता माझा स्वयंपाकसुद्धा आता पूर्ण झालेला आहे. तर अशा प्रकारे आजची आपली पूजा खूप छान झालेली आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी पूजा करता करता किंवा काय बऱ्याच गोष्टी करता करता मी तुम्हाला खूप काही सांगितलंय. आणि नेहमी विचारलं जातं की ताई नैवेद्य तुम्ही कधी दाखवत नाही, नैवेद्य कधी बनवता. तर म्हणून आज थोडंसं नैवेद्याची सुद्धा झलक दाखवली की असं असं असतं. कारण बऱ्याचदा म्हणजे कसं असतं ना, एवढं सगळं करेपर्यंत कधी कधी 4-4 तास सुद्धा लागतात. तर आणि त्याच्यानंतर वाचन वगैरे अशा सगळ्या गोष्टी असतात. तर त्यामुळे मग व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो. समजा मी नैवेद्याचं वगैरे सगळंच त्याच्यामध्ये दाखवत बसली तर म्हणून मी तो पार्ट कधी कधी स्किप करते. आणि पूजा झाल्यानंतर, वाचन झाल्यानंतरच माझं सगळं नैवेद्याचं काम असतं. तर म्हणून मी काल जो व्हिडिओ आहे तो संध्याकाळी पण पोस्ट नाही केला, कारण मला संध्याकाळची ही गोष्टी सुद्धा तुमच्यासोबत थोड्याशा शेअर करायच्या होत्या. तर म्हणून म्हटलं की दुसऱ्या दिवशीच आपण हा व्हिडिओ पोस्ट करू. तर पूजा बघा किती छान वाटते. आणि मागच्या साईडला जो बॅकड्रॉप बनवला होता, ह्या ज्या माळा आहेत या सुद्धा मला शाश्वती नव्हती की येतील, पण देवी आईची इच्छा होती आणि त्याच्यानुसार त्या आल्या. आणि इतकं सुंदर देवी आईने पूजा करून घेतली. तर माझा अवतार तुम्ही म्हणाल ताई तू साडी नाही नेसलीस किंवा तयारी नाही छान केलीस, तर खरंच एवढा वेळ नाही मिळत एवढं सगळं करण्यामध्ये.
आणि त्या गोष्टीमध्ये तुम्ही लक्ष नका देऊ. तुम्ही छान आपल्या देवी आईचं दर्शन घ्या, आशीर्वाद घ्या, आपल्या पूजेचा आशीर्वाद घ्या. तर असा आजचा व्हिडिओ होता, अशी आजची पूजा होती. तर तुम्हाला कशी वाटली? आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगू, छानपैकी आपण अशी एक गोष्ट करू शकतो की तुमचे जे मार्गशीर्ष गुरुवारचे असं तुम्ही काही छान छान मांडणी करत असाल तर त्याचे फोटोज आहेत ना, मला इन्स्टा आय डीवरती पाठवा. माझा इन्स्टाचा आय डी आहे तो इथे ब्लिंक होत असेल, मेघांजली_कोळी09. ते इन्स्टा आय डीवरती पोस्ट करा किंवा मला मेल करा. डिस्क्रिप्शनमध्ये बघा ईमेल आय डीसुद्धा दिलेला आहे. तर मी समजा छान छान मला जे अशी सिलेक्टिव्ह वाटतील ना, तर त्यांचे फोटोज मी व्हिडिओच्या एंडला नक्की टाकेन, जेणेकरून तुम्ही जे काही केलंय किंवा तुमची पूजा सर्वांपर्यंत पोहोचेल. तर असा एक छान आपण उपक्रम करूया. जेवढं मला जमेल तेवढं तरी मी नक्की, जेवढं टाइम भेटेल तेवढं मी नक्की करण्याचा प्रयत्न करेन. पण असं मला वाटतं, कारण खूप ताईंची इच्छा असते. भरपूर ताई आता म्हणजे बघून बघून शिकल्यात, करतायत. आता माझी पूजा तर तुमच्यापर्यंत पोहोचते, पण बऱ्याचशा ताईंची इच्छा असते की त्यांची सुद्धा पूजा सगळ्यांनी बघावी. तर त्यासाठी ही छोटीशी आयडिया माझ्या डोक्यात आली की असं काहीतरी छान करता येईल. तर तुम्ही नक्की मला फोटोज पाठवा आणि मला जमलं तर मी नक्की तुमचे फोटो आपल्या चॅनलवरती शेअर करेन. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.